भाऊ पंचवटीत जायचे किती रुपये घेशील? अरे भाऊ फक्त 50 रुपये, कारण की ना तिथं आउट साईड येतं, नेताना मला भाडं नाही भेटणार. 50 रुपये जास्त होतं रे. 30 रुपये देतो तुला, मला माहिती ते इथंच. मी ना रिक्षावालेले नाटकं करता रे भाऊ, मला चांगले माहिती तुमचे लुटमारीचे धंदे काय चालतात. एवढं जवळ मी रोज जातो इथं. तू तर आता रिक्षावाल्यांची लायकी काढली रे. अरे पोटासाठी आम्हाला कमावं लागतं रे. आईबापांची कष्टाची जाण ठेवून आईबापांचा सहारा नाही आम्हाला, पोट भरायचं साधन म्हणून आम्ही करत असतो. आणि तुम्ही तर आता डायरेक्ट रिक्षावाल्यांची इज्जत काढून राहिली. अरे सोडायचं काय तुम्हाला आहे ना, आम्ही 30 का 20 रुपयाच सोडू, पण आमचं पण काहीतरी राहतं नाही. गाडीचे हप्ते राहतात, टेन्शन राहतो डोक्याला, आवचं शिक्षणाचा खर्च, आईबापांचा आजारपाण्याचा खर्च, आम्हाला सर्व डोक्यात विचार आणून रिक्षावर चालवायला लागतं. भाऊ समजलं मला तुझं दुःख दर्द. जाऊ दे भाऊ, सॉरी म्हणतो मी तुला. तू 50 म्हणतो, मी तुला 60 रुपये देतो. आम्ही पैसे आलेले माझं तेच राहतो भाऊ. तुमच्यासारख्या गरिबांना आम्ही इज्जतच देत नाही भाऊ. मी तुला मनापासून सॉरी म्हणतो. 60 रुपये घे मला आणि मला माझ्या जागेवर सेफ सोडव. आणि मला माहिती तुम्ही रिक्षावाले ना तुमच्या स्वतःच्या जीवाचं रान करून आम्हाला सोडवता, म्हणून तुमच्या सगळ्या रिक्षावाल्यांचं आहे ना आम्ही एकदम आहे ना मनापासून आभार करतो.